आज दुपारी भाजी काय करूया? अगं बाई, हा रोजचा प्रश्न आहे. भेंडीची भाजी? ए नको, ती परवाच झाली. नानी, आपण वांगे बटाटे करूया. काही नको, या आठवड्यात 2दा झालेत वांगी करून. दुपारी भरलेली वांगी आणि रात्री बटाट्याची भाजी. हो ना. अगं नाना बोलले सुद्धा मला. काय? वांगी बटाट्याची लागवड केली का टेरेसवर म्हणून. अय्या, ए आपण नानांनाच विचारूया. काय लागवडीचं? नाही हो नानी, दुपारच्या भाजीचं. अरे मला कोणी चहा देणार आहे की नाही? चहा द्या लवकर. असं काय करता तुला? अहो सकाळीच तर प्यायलात ना. कालच्या सकाळबद्दल बोलते काय तू? आत्ता बद्दल बोलतेय मी तुम्हाला. हा, मग काय तो शेजारचा जो दाते नावाचा बोका भाऊ जे आहे ना, तो पिऊन गेला असेल. काहीतरीच काय, ते असं काही करणार नाही. असं करणार नाही. 2-4 खाण्याच्या पदार्थाची नावं घे. कसा धावत धावत येतो बघ 4 पायावर. तुमचं आपलं काहीतरीच. काहीतरी घे बोल ना, दाखवतो तुला आता. दे 2-4 नावं घे. हा बरं. जिलेबी, थालीपीठ, खमण ढोकळा. आहेस का रे? बघ आला ढोकळा भाऊजी. या, बसा. हा, खुर्च्या तुमच्यासाठी विकत घेतलेत ना, मी बसावं. हा, मग काय दात्या आज सकाळी सकाळी? नाही मी तसं तू सकाळीच असतोस नेहमी, पण आज सकाळी काय रे, मी दुपारी किंवा संध्याकाळी आलो तरी सुद्धा तू हाच प्रश्न विचारतोस. गुड मॉर्निंग बहिणी. गुड मॉर्निंग दाते भाऊजी. काय मग, काही थालीपीठ वगैरे बनवा नानांसाठी. अरे वा, आधीच बनवून ठेवलाय की काय? आम्हाला माहिती होतं ना तुम्ही येणार, थालीपीठ मागणार, थालीपीठ गिळणार, म्हणून आधीच करून ठेवलं होतं. बाय द वे, तुम्हाला एक आनंदाची बातमी. कसली? मी तुमच्याकडे काही दिवस पाहुणा म्हणून राहायला येणार आहे. मग सध्या काय आहेस तर? त्यात आनंदाची बातमी कसली? कपाळाची? मग अरे, आपला एक जवळचा मित्र आपल्या घरी पाहुणा म्हणून राहायला येणार म्हणजे ही तुझ्यासाठी आनंदाची बातमी नाही? अहो पण भाऊजी, आमच्याकडे जागा कुठे आहे तुम्हाला सामावून घ्यायला? अहो वहिनी, मला फार जागा लागत नाही हो. मी इथेच हॉलमध्ये पडेन. पण दात्या, तुझ्यावर अशी दुसऱ्याकडे पडायची वेळ का आलीये? त्याचं काय आहे, माझ्या घरी की नाही चिनी शिष्टमंडळ येणार आहे. कोण? चिनी शिष्टमंडळ. काय सीमेसंबंधी वाटाघाटी करायला येणार आहे की काय? छे रे, त्यांना की नाही आपल्या संस्कृतीचा जवळून अभ्यास करायचा आहे. पण त्यांनी तुझ्यापासून लांब राहिले तरच बरं होईल असं मला वाटतं. हा? तुझं आपलं काहीतरीच फारच विनोदी स्वभाव तुझा. त्याचं काय आहे, ते चिनी शिष्टमंडळ माझ्या घरी येऊन राहणार म्हणजे माझी प्रायव्हसी बोंबलली. म्हणून मी तुमच्या घरी येऊन राहणार. मग येऊ ना राहायला. किती दिवस राहणार आहे ते शिष्टमंडळ? 2 महिने. म्हणजे तू 2 महिने आमच्या डोक्यावर? नाही जमायचं नाही. हा, अरे असं रे काय करतोस? नाही जमायचं नाही. प्लीज नाना, प्लीज. अरे आपली मैत्री आहे रे. ही जर टिकून राहावी असं तुला वाटत असेल ना तर जमायचं नाही. याला कालचे कांदे पोहे दे, नाहीतरी फेकूनच द्यायचे. वहिनी, तुम्ही तरी सांगा ना हो याला. कालचे कांदे पोहे नाही येतो, आजच केलेत मी. अहो मी कांद्या पोह्यांबद्दल नाही म्हणत आहे, मग? इथे राहण्याबद्दल म्हणतोय. नाहीये भाऊजी, एखाद दिवस ठीक आहे, पण 2 महिने म्हणजे अहो असं काय करता, मी भाडं देईन थोडं. हं? विचार करून बघा, मी रात्री परत फोन करेन तुम्हाला. येतो रे नाना. अहो, या दाते भाऊजींना ना बहुतेक वेड लागलाय. वेळ लागलंय? वेडेच आहेत ते. पुरे. अहो फोन वाजतोय, बघा कुठे आहे तो. बाई काय घोरतायत हे, फोनची बेल परवडली. हॅलो, हा कोण? हा 1 मिनिट. अहो दाते भाऊजी होते. म्हणूनच कट केला. अहो पण त्यांना काहीतरी बोलायचं असेल ना. काय नाही, तो वेळेवेळी इकडे येऊ कधी म्हणून विचारून गळ घालेन, आपली रात्र खराब करेल. अहो मोबाईल वाजतोय तुमचा. कुठे आहे मोबाईल? तिकडे उषाजवळ आहे तुमच्या. तिकडे कुठे? त्या बाजूला घ्या ना लवकर.
ये नंबर मौजूद नहीं है. हा फोन अस्तित्वात नाहीये. फोन रख दी. दिस नंबर इज नॉट एक्झिस्ट. वैतागतील ना ते. ये नंबर मौजूद नहीं है. हा नंबर अस्तित्वात नाही है. एकदा सांगितलं ना तुम्हाला. अहो अशांना मैत्री तुटेल तुमची. काय मैत्री तुटत नाही. काय काय मित्र इतके शिकत असतात ना की हा, परत फोन आलाय. अरे बाबा ये नंबर मौजूद नहीं है. एकदा सांगितलं ना मोबाईल वर तर लँडलाईन पे कायकू फोन करताय बार बार. देखो ये नंबर अस्तित्वात नहीं है. सांगितलं एक बार तर कळता नहीं क्या तेरे को. रख दे फोन. मारिए नहीं तो फिर रख दे. बाई ग, हा असला प्रकार आधी कधी बघितला नव्हता मी. अहो दाते भाऊजींना काय वाटेल? हा आपले जन्म काही तोंड बघणार नाहीत ते. उद्या सकाळी हजर होतोय बघ. ए चांद कल जो आना उनको भी साथ. चांद को कल आना म्हणतात हा आत्ताच आला. नाना अरे बाबा काय बोल लवकर. नाना नाना म्हणून नाना प्रकारे कशाला ओरडतो. बोल ना लवकर काय ते. अरे नाना मी तुला काल रात्रीपासून कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. काय सांगतोस. हो हा? अरे मी तुझ्या मोबाईलवर फोन केला तर सारखी आपली एकच टेप वाजत होती कुठल्या तरी भासाड्या आवाजाच्या बाईची. कसली टेप. हा नंबर अस्तित्वात नाही. ये नंबर मौजूद नाही है म्हणून. अच्छा. अरे पण माझा मोबाईल मी ऑन ठेवला होता. पुढे आई काय? मी तुझ्या लँडलाईन वरती फोन केला तर तिथे तोच प्रकार. काय सांगतोस काय तू. हो मी तुला सांगतो ना नाना हल्ली या मोबाईल टेलिफोन कंपन्यांचं जे काय कोऑर्डिनेशन झालेलं आहे ना ते त्याला तोड नाही बघ. कसं काय. अरे मी काल रात्री जेव्हा लँडलाईन वर फोन केला तेव्हा तीच भासाड्या आवाजाची बाई मला दम देऊन म्हणते कशी आता तुम्हाला मोबाईलवर सांगितलं ना की हे नंबर मौजूद नाही आहे म्हणून. बस फोन या विषयावरचा टॉक टाइम जास्ती झाला. लांबला झाला. तर मुद्द्याचं बोल. हा नानी कुठे आहे. नानी कुठे. मी तुला मुद्द्याचं बोल म्हणतो. नानी कशाला पाहिजे तुला. तू लगेच गुद्द्यावर येतोस म्हणून. काय झालं दाते भाऊजी? काय काम काढलं? नानी तुमच्या ओळखीचं जवळपास कोणी चायनीज फूड बनवणार आहे का हो. चायनीज फूड. हो त्याचं काय आहे की माझ्याकडे जे चायनीज डेलिगेशन राहायला येणार आहे त्यांना जेवणासाठी बाहेरून चायनीज फूड मागवावं लागणार आहे. चीन मध्ये मिळत नाही का चायनीज जेवण. मिळतं रे पण त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या भारतात जे चायनीज मिळतं ते जगात कुठेही मिळत नाही हो. वहिनी सांगा ना कोणी आहे का तुमच्या ओळखीचं चायनीज फूड बनवणार. पैसे किती मिळणार आहेत? बघा जवळपास 5,000 रुपयाचा प्रॉफिट आहे रोजचा. हो ठीक आहे, आम्ही करू सप्लाय. हा खरंच. बरं कधीपासून सुरू करणार आहे? हो उद्यापासून. तू काहीतरी विचार करून बोला. उगाचोकत काहीतरी बोलू नकोस. ए नाना गप रे. तू आता तुझी नानाची टांग मध्ये मध्ये अडवू नकोस हो. वहिनींचा आणि आमचं ठरलेलं आहे. मग मी आत्ताच चायनीज काउन्सिलेटला कळवून टाकतो की डन तुमच्या चायनीज फूडचा बंदोबस्त झालेला आहे. हो टाका कळवून. आणि तितके दिवस तुम्ही इथे राहिलात तरी चालेल. खरं सांगताय की काय. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू नाना. तुला आयुष्यात कधी चायनीज बनवायला जमणार आहे का. तू याआधी कधी चायनीज बनवलंयस का. अहो पण ते मी नाही बनवणार आहे. मग दुसरं कोण बनवणार आहे. तुम्ही. मग हरकत नाही. मी अहो असं काय करता तुम्ही. एकदा मला नव्हतं का सांगितलं की कॉलेजच्या एका स्पर्धेमध्ये तुम्ही चायनीज रेसिपी बनवली होती आणि तुम्हाला ट्रॉफी मिळाली होती. हा लाफिंग बुद्धा. तुला मी असंच काहीतरी ठोकून दिलं होतं. त्यावेळच्या चायनीज जेवणावर हा लाफिंग बुद्धा अजूनही हसतोय. ते मला काही माहिती नाही. मी दाते भाऊजींना शब्द दिला आहे आणि तो पाळण्याची जबाबदारी तुमची. मी काय म्हणतो. नानी सगळ्या भाज्या आणल्यात. हो का. व्हेरी गुड. नानी प्लीज जरा चेक करून बघा. हा हे मला नका सांगू. ते तुमच्या नानांना सांगा. नाना जरा इकडे या. काय ग. नाना लवकर या. आम्ही काही वस्तू आणल्यात त्या फक्त चेक करून बघा. चेक काय करायचं त्याच्यामध्ये. कमाल आहे हो. चेक काय करायचं परत काय आपलं.
ती कांद्याची पात कशाला? फ्राईड राईससाठी पाहिजे ना. कुठे फ्राईड राईस? अहो बनवायचंय तो. बनवायचं आहे मग त्याच्या बरोबर. अहो हे सगळं सामान ना चेक करून घ्या. नंतर म्हणू नका अमकं राहिलं तमकं राहिलं म्हणून चायनीज जेवण बनवताच आलं नाही मला म्हणून. नाही ठीक आहे, कळलं. हा. ते हे कुठे आहे आपलं हे आजीचा मोठं कुठे आहे? अहो आजीचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये आहे. नाही आजीचा फोटो नाही ते नाही ते आजीचा मोठो नावाचा एक हे नसतो का आजीचा मोठो म्हणजे त्याशिवाय जेवण बनतच नाही चायनीज ते. म्हणजे काय? सांगते त्यांना अजिनोमोटो असं म्हणायचं. हा तेच. ह्याला अजिनोमोटो असं म्हणतात. हा याला काय म्हणतात? अजिनोमोटो. अजिनोमोटो. अरे हा हे काय लिहिलं आहे हे दुसरं हे आपलं शिजवायचा सॉस कुठे? शिजवायचा सॉस. हा मग ते नसतं काय ते हे शेजवान सॉस म्हणायचंय का तुम्हाला? हा तेच कुठे आहे ते? चायनीज मध्ये तुम्हाला लाफिंग बुद्धा अवॉर्ड मिळालाय आणि साधं तुम्हाला या पदार्थांची नावं उच्चारता येत नाहीत. काय झालं माहिती आता सगळ्या गोष्टीत बदल झालाय ना. म्हणजे काय नावं पण बदलली सगळंच बदललं. म्हणजे कसं माणसाचं वय वाढलं की तो हळूहळू वेगळा दिसायला लागतो ना. ओळखता पण येत नाही त्याला. तसं झालंय. अहो असं काही म्हणू नका हो. ते दाते उद्या ऍडव्हान्स घेऊन येणार आहेत. त्याला ना मी असं बदलणार आहे की नाही त्याच्या नाकावर मी ठोसे मारून त्याचं नाक असं करून टाकणार आहे की ते चीनी शिष्टमंडळ त्याला चीनला घेऊन जातील आपला माणूस. पण नको दात्या चीनला गेल्यावर चीनचे लोक याला घाबरून इथे भारतात पळून येतील. हे बघा ते काहीतरी आपण नंतर बघू. आधी या भाज्यांचं काय करायचं ते सांगा. या भाज्याचं ना हे फ्रीज मध्ये ठेवून द्या. मोठं चॉपस्टिक. अहो उठा काय बडबडताय झोपेत? बाई ग त्यांना झोपेत सुद्धा चिन्नी पदार्थ दिसतायत वाटतं. अहो उठा. अहो उठा. केव्हापासून हाका मारते तुम्हाला मी? काय बाई माणूस आहे हा. जाऊ दे मी झोपतेच आता. सोया सॉस. काल रात्री नाना झोपेत सुद्धा हक्का नूडल टमियम सूप काय बडबडत होते ग. काय सांगू तुला. नानांनी खरंच मनावर घेतलेलं दिसतंय हा. हो ग बनवतेत चांगलं. म्हणजे त्यांना आठवड्यातून एकदा आपल्यासाठी बनवायला सांगू काय. हो नानी 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 या तात्या भाऊजी बसा. काय म्हणताय कुठवर प्रोग्रेस? प्रोग्रेस छान आहे. ऍडव्हान्सचं काय झालं? कसला ऍडव्हान्स? अहो त्या चायनीज काउन्सिलेटचा फोन आला होता की आधी सॅम्पल दाखवा मग ऍडव्हान्स घेऊन जा. तू स्वतः जाऊन त्यांना का भेटून येत नाहीस? कशाला? त्यांना सॅम्पल बघायला मिळेल ना. काय रे विनोद करतोस? मी चायनीज फूडच्या सॅम्पल बद्दल बोलतोय. त्याला वेळ लागेल. काय सध्या माझा स्टडी चाललेला आहे चिनी खाद्य संस्कृतीवर. तुझा काय संबंध? चायनीज फूड सप्लाय करायची जबाबदारी नानींनी घेतली आहे ना. सप्लाय करण्याची जबाबदारी तिने घेतली आहे. हा बनवण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर टाकली आहे. अच्छा. काय एवढं काय किंचाळ झालं तुला? मी एक काय चांगला कुक आहे मी. वहिनी नाही नाही काय झालं? चायनीज फूड हा बनवणार आहे? अहो नको नको तिकडे चीन मध्ये उलथा पालत होईल. तात्या भाऊजी काही काळजी करू नका. एक्सपर्ट कुक आहेत ते. अहो अवॉर्ड सुद्धा मिळालाय त्यांना. तो बघा लाफिंग बुद्धा. वहिनी पण यांनी बनवलेलं चायनीज फूड जर त्या चायनीज डेलिगेशनला आवडलं नाही तर ते सगळे मिळून माझा विपिंग बुद्धा करून टाकतील. रडणारा बुद्धा. एक तर हे चायनीज फूडचं काम तू आमच्या गळ्यात मारलेलं आहेस. मला काय माहिती की ते तू बनवणार आहेस म्हणून. मग कॅन्सल करून टाक ना. कॅन्सल कर. कॅन्सल कर. काय कॅन्सल कर? हा एवढ्या सगळ्या भाज्या आणून ठेवल्यात सॉस आणून ठेवल्यात. कालपासून ह्या पोरी राबतायत. ते काय नाही तुम्हाला ऑर्डर घ्यावीच लागेल. हा
वहिनी पण माझं काय म्हणणं आहे, फक्त एकदा नानाला चायनीज पदार्थ कसे असतात हे तरी बघू द्या. ते कसं काय? आज रात्री की नाही आपण एखाद्या चांगल्याशा चायनीज हॉटेलमधून जेवण मागूया. हा, म्हणजे तू आयतं जेवायला मोकळा. हं? रोमा पूजा, आपलं हे सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही, अगदी राम आणि वरुणला सुद्धा नाही. त्यांना म्हणावं जे काय आहे ना ते निमूटपणे गिळा. त्या दात्यांच्या समोर उगाच नावं ठेवत बसू नका. एवढ्या मोठ्याने ओरडते तू. मोठमोठ्या लोकांनी उगाच नाही म्हणून ठेवलंय. काय? बायकांच्या पोटात काही राहत नाही. हा बघ, ह्याच्या पोटात सगळं काही राहतं खाल्लेलं. या काय नाना? हा, बसा. वा 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 वा, कसला सुवास सुटला एवढा. हा, चायनीजचा आवाज आला पत्ता आपल्या नाकापर्यंत. हा? अरे वा, म्हणजे चायनीज फूड मागवलं वाटतं. म्हणजे काय? वा वा वा, कुठून मागवलं रे? हे द ग्रेट चायना वॉल मधून. तिकडून? अच्छा अच्छा, म्हणजे आपल्या इकडचं ते नंबर 1 चायनीज रेस्टॉरंट आहे तिकडून. मग काय तुझ्यासाठी काय ऑर्डिनरी हॉटेलमधून मागवणार काय? अरे तू केवढा. थँक्यू द्या लवकर प्लेट द्या, सुरुवात करूया. एक मिनिट, वरुण आणि रामला बोलवते. राम, वरुण, चला जेवायला चला. आलो नानी आलो. लवकर या रे. है ना? काय बेते आजचा? चायनीज फूड. ते सुद्धा द ग्रेट वॉल ऑफ चायना मधून मागवलेलं. चला आधी सूप सर्व करा. हो हो, देख सूप सर्व कर. वहिनी हा? तुम्हीही बसा ना. नको, आम्ही नंतर बसतो. नाही 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 नाही, हिंदू धर्मामध्ये बायका नवऱ्याच्या नंतर जेवायला बसतात. म्हणजे बाकी सगळं आधी करतील, पण जेवायला मात्र नंतर बसतात. अरे हे कसले सूप आहे? टमियम सूप आहे, टमियम सूप. टमियम. पण हे चांगलंय. मस्त आहे की एकदम छान. अहो पण हे द ग्रेट वॉल ऑफ चायना. चांगलंय चांगलंय. दाते भाऊजी, हा तुम्ही स्प्रिंग रोल घ्या ना. स्प्रिंग रोल. काय झालं? अरे नाना, या स्प्रिंग रोल मध्ये मला स्प्रिंग सापडली. आता एखादा रोल सापडतो का बघ ना. काय हे वहिनी? अरे काय माणूस आहे, तुला आवडलं की नाही ते सांग. अहो पण हे ग्रेट वॉल ऑफ चायना. आवडलं. हा, मग एकंदरीत तुम्हाला सगळं जेवण आवडलंय ना? मग आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की हे सगळं जेवण नानांनी बनवलेलं आहे. नाना नाना नानी नाना नानी, गुड न्यूज. ऍडव्हान्स मिळाला की काय? अहो नाही नानी, त्याची आता गरजच नाही आहे. अरे तुझ्यासाठी गुड न्यूज आहे नाना. अरे सांग ना आता काय ती गुडनीस सारखी गुडनीस किती पुढे घालतो, बोल लवकर. सांगतो. अरे माझ्या घरी जे चायनीज डेलिगेशन येणार होतं ना, ते आता येणार नाहीये. गुडनीस काय? अरे नाना, म्हणजे आता चायनीज बनवण्याची तुझी जबाबदारी संपली. अहो दाते भाऊजी, काय बोलताय काय तुम्ही? एवढ्या सगळ्या भाज्या आणून ठेवल्या, ते शेजवान सॉस, अजिनोमोटो, ते सगळ्याचं काय करायचं? एकतर हे चायनीज फूड करायची जबाबदारी आमच्या गळ्यात टाकली. हो ना. हे सगळे एवढं सामान जमा केलं, आणि आता खुशाल सांगतोस की डेलिगेशन येत नाही म्हणून. आता झालं कॅन्सल, त्याला मी तरी काय करणार? काय करणार म्हणजे काय मी काय करणार, मग काय करणार? मग आता या एवढ्या सामानात आम्ही काय करायचं? ते एक मिनिट, आयडिया. काय? आपण चायनीजची गाडी टाकूया. इकडे काय म्हणालात? आपण चायनीजची गाडी टाकूया. गाडी टाकूया. त्यापेक्षा असं केलं तर, कसं गाडीच्या खाली तुलाच टाकला तर चालेल. काय